गोल्डी कुक्स अँड क्रिएट्समध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण बघणार आहोत आडा हा पदार्थ. 2 वाट्या तांदूळ, तुरीची डाळ, 1 वाटी तुरीची डाळ, 1 वाटी मुगाची डाळ, 1 हरभऱ्याची डाळ, 1 वाटी उडदाची डाळ आणि 1 वाटी मसुराची डाळ. हे प्रमाण आहे साधारण 4 माणसांचं. आणि अगदी कोणती वाटी घ्यायची हा संभ्रम असेल तर साधारण मुठीनी डाळींचं प्रमाण घेतलं तरी चालतं. पण शक्यतो तांदूळ काय करायचे, डाळींपेक्षा तांदूळ थोडे जास्त घ्यायचे, म्हणून 2 वाट्या तांदूळ घेतलेले. हे सर्व साहित्य मी रात्री भिजवून ठेवलं आणि सकाळी बऱ्यापैकी वाटलं. बऱ्यापैकी म्हणजे जास्ती काही बारीक करायचं नाही, बारीकही नाही आणि जाड नाही, असं मध्यम स्वरूपात मिक्सरवर वाटायचं आणि त्याचे सुंदर असे आडे करायचे. आता ते आडे कसे करायचे ते आपण बघूया. आडे करायच्या आधी आपण चटणी पूड त्याची कृती कशी करायची ते पाहूया. ही मी घेतले उडदाची डाळ मुठभर हरभऱ्याची डाळ, 4-5 लाल मिरच्या आणि 2-3 आमसूल. आता काय करायचं, मंद ह्याच्यावर साधारण गुलाबी होईपर्यंत आपण ते परतून घ्यायचं. तेल जास्ती घालायचं नाही, थोडंसं, हे बघा थोडंसं तेल घातलं आहे. आता आपण चटणी पूड कशी करायची ती बघूया. त्यासाठी मी घेतलं आहे मुठभर उडदाची डाळ, मुठभर हरभऱ्याची डाळ, 4-5 लाल मिरच्या आणि 2-3 आमसूल. आता यामध्ये अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे, तेल जास्ती प्रमाणात घालायचं नाही आहे. आणि आता मी टाकते हरभऱ्याची डाळ. हरभऱ्याची डाळ आपण साधारण गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायची आहे. ही आपल्याला दिसेल अशी गुलाबी होईपर्यंत परतून घेतली आहे. आता मी यामध्ये टाकते आहे उडदाची डाळ. हे सगळं एकदम टाकलं तरी चालू शकेल. मस्त असा वास यायला लागतो जसं ते गुलाबी होतं तसं. आणि जास्ती करपू द्यायचं नाही. हे आता आपलं झालेलं आहे, गॅस बंद केलेला आहे. आणि यामध्ये आता मी थोडंसं मीठ घालते. नंतर हे थंड होईपर्यंत ही 4-5 कढीपत्त्याची पानं टाकली आहेत वासासाठी. आता ही चटणी पूड आहे, ही आपल्याला कशाबरोबर, इडली म्हणा किंवा डोसा, आडा, कशाबरोबरही आपल्याला खाता येते. ही थंड झाली की मिक्सरवर फिरवायची. आता आपण आडा कसा घालायचा ते बघूया. तर आडा करताना आपल्याला काही घरातच साहित्य असतं सगळं, त्यामुळं आडा करणं खूप सोपं जातं. पण फक्त तो फिरवता आला पाहिजे. ह्याचं जे टेम्परेचर आहे ते असं हात न लावता वरनं असं बघायचं की तवा तापला आहे का, आणि तवा शक्यतो मध्यम आचेवर ठेवावा. हे तेल आहे, हे सगळीकडे असं थोडंसं पसरवून घ्यायचं. तेल पसरवून झालं की थोडंसं पाणी शिंपडायचं. आता हे पाणी काही आपलं तिथं राहिलं नाही आहे, म्हणजे आपला तवा आहे तो व्यवस्थितपणे
तापलेला आहे. या पिठामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि काही प्रॉब्लेम नाही. जर आपल्याला मोठं फिरवता येत नसेल तर हे आडे असतात, हे जरा जाडसरच असे छान लागतात. आडा घालून त्यावर मी असं काचेचं झाकण ठेवलेलं आहे. आणि आडा झाला आहे कसं ओळखायचं तर चुरडिशी असा आवाज येतो. साधारण काढून बघायचं, अशी वाफ यायला लागते बघा. आणि थोडंसं इथं आता पीठ राहिलं आहे म्हणून परत मी जरा वेळ झाकण ठेवते. उलटणं आहे, हे जरा पाण्यात आपण असं बुडवायचं. नंतर एक चमचाभर तेल, थोडंसं जास्ती घालायचं नाही कारण जास्ती तेलकट नको आहे आपल्याला. आता हे सगळीकडनं असा हळूहळू सुटतोय का बघायचं. मस्त आपला आडा सुंदर असा सोनेरी रंग आलेला आहे. आता मगाशी जी आपण चटणी पूड केली ती आता आपण मिक्सरमध्ये फिरवणार आहोत. अशा पद्धतीनं ही आपली चटणी पूड तयार झालेली आहे. ही चटणी पूड आपण ताकात किंवा दह्यात मिसळून ती आड्याबरोबर देऊ शकतो किंवा त्याच्यावर नुसती जरी टाकली तरी फार सुंदर लागते. नेहमी काय करायचं, कुठलाही पदार्थ करताना स्वतः चव बघायची, म्हणजे थोडासा अंदाज येतो. फारच छान. आता आपण काय करूया, थोडीशी किंचित कळत नकळत त्यामध्ये साखर घालूया. आता खोबरं नाही, कोथिंबीर नाही, मी काय करू असं काही घाबरण्याचं कारण नाही. जेव्हा पाहुणे येतील तेव्हा सगळं आपल्या घरीच असतं आणि हे करणं अतिशय सोपं पडतं. तर आता काय करायचं, हा आपण आडा जो केलेला आहे त्याच्यावर ही चटणी पूड अशी पसरायची. या आड्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या भाज्या वगैरे पण घालू शकता आणि अतिशय पौष्टिक असा हा आडा मुलांना, मोठ्या माणसांना, आपल्या घरात म्हातारी माणसं असतात त्या सगळ्यांना निश्चितच आवडेल असा असतो. हे कर. ही चटणी पूड अशी घातलेली आहे त्याच्यावर आणि दिसायलाही छान दिसतो. आपण काही त्याच्यावर कोथिंबीर म्हणा, चटणी पूड असं घालून सर्व करू शकतो. मैत्रिणींनो, हा आडा निश्चित तुम्ही ट्राय करून बघा आणि कसा वाटला ते मला कळवा. लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. सबस्क्राईब करा.